नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषी कॅप आयोजित परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्याय सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. फळ पिकं घेताना कोणते वाण निवडावे याबाबत बऱ्याच शेतकऱ्यांना गोंधळ पडलेला असतो. यासाठी आजच्या परिसंवाद दरम्यान आपण विविध फळ पिकांच्या वेगवेगळ्या वाणांबद्दल माहिती घेणार आहोत. परिसंवादाचे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे श्री महेश जाधव सर. सर सध्या फार्म मॅनेजर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती येथे कार्यरत आहेत. परिसंवाद दरम्यान आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंटद्वारे सादर करावे. सर परिसंवादाच्या शेवटी मार्गदर्शन करतील. तर सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती व कृषी कॅप यांच्या संयुक्त विद्यमाने आजचं जो आपलं सेशन आपण घेत आहोत त्यामध्ये फळपीक विविध वाण तंत्रज्ञान त्याविषयी मी मार्गदर्शन करणार आहोत. प्रथमतः मी कृषी कॅप आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे आभार मानतो की या तांत्रिक सेशनबद्दल एकाच व्यासपीठावर आपण लाईव्ह सेशनद्वारे आपण हे काम करतोय. ह्यात महत्त्वाचं सांगायला गेलं तर आज आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारची फळपीक आज मार्केटला उपलब्ध आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वाण उपलब्ध आहेत. पण त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना कोणतं वाण लावलं पाहिजे किंवा कोणतं वाण बेस्ट आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना अजून आयडिया येत नाही. कारण आज जर शेवटी टेक्नॉलॉजीचा पार्ट येतो की ज्यामध्ये मार्केटला कोणती बेस्ट व्हरायटी चालते किंवा सीझनच्या अनुषंगाने किंवा ग्लोबल वॉर्मिंगच्या हिशोबानं आज कोणती व्हरायटी आपण लावली पाहिजे, न्यूट्रिशन लेवलच्या हिशोबाने कोणती व्हरायटी बेस्ट आहे, इव्हन प्रोडक्शनच्या बाबतीनं जर विचार केला तर कोणती व्हरायटी आपली प्रेफरेबल आहे किंवा आपल्या लोकल मार्केटला कोणती व्हरायटी जास्त मागणी आहे. तर तशा अनुषंगानं जी काही तांत्रिक त्या पिकानुसार किंवा त्या जातीनुसार जी माहिती आहे त्या संदर्भात आता आपण जाणून घेणार आहोत. जनरली म्हणायला गेलं तर KVK बारामती जी आपली फळपीक रोपवाटिका आहे त्यामध्ये आपण जी फळपिकं तयार करतो आपली जी नर्सरी ती पूर्णतः महाराष्ट्र शासन मान्य व नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड म्हणजे राष्ट्रीय बागवानी बोर्ड गुरगाव हरियाणा यांच्या मार्फत 3 स्टार मानकित रोपवाटिका आहे. महाराष्ट्राच्या लेवलला जर विचार करायला गेला महाराष्ट्रामध्ये फक्त राहुरी विद्यापीठ आणि KVK बारामती या जे 2 नर्सरी आहेत त्या ठिकाणी फक्त हे मानकन आपल्याला चांगल्या प्रकारे 3 स्टार आपण जे म्हणतोय या 2 नर्सरीला मिळाले आहे. त्या अनुषंगानं जी काही विविध प्रकारची फळपिकं आपण उपलब्ध करून देतो किंवा शेतकऱ्यांना थ्रूआउट द इयर देतो. थोडक्यात सांगायचं गेलं तर दरवर्षी साधारण 3 ते 3.5 लाख विविध प्रकारची रोप आणि कलम आपण KVK मार्फत या शेतकऱ्यांना देत असतो. त्यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणायचं शेतकऱ्यांना हे नवीन प्रकारचं तंत्रज्ञान किंवा ही जी काही सुधारित वाण आहे ती जास्त शेतकऱ्यापर्यंत जावी, त्यांना ह्या तंत्रज्ञानाचा वापर करता यावा, त्यांना चांगल्या प्रकारचं आर्थिक अर्थार्जन किंवा चांगल्या प्रकारचं त्यांना त्यातून इन्कम करता यावा. त्या अनुषंगाने आंबा आहे, चिक्कू आहे, पेरू आहे, सीताफळ आहे, जांभूळ आहे, फणस आहे, आवळा आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, लिंबू आहे, नारळ आहे, इव्हन ड्रॅगन फ्रूट अशा सर्व प्रकारची फळपिकं आपण आता शेतकऱ्यांना विक्रीसाठी KVK बारामती मार्फत उपलब्ध करून देतोय. ह्यात मुख्यतः शासनमान्य नर्सरी असल्यामुळे शासकीय दरानुसार आपण रोपं ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतोय. इव्हन त्यामध्ये चांगल्या प्रकारचे गावरान खुंट, चांगल्या प्रकारे रोपाची व्यवस्थापन तशा अनुषंगानं शेतकऱ्यांना जी काही रोपं लागत आहेत ते आपण KVK बारामतीच्या व्यासपीठामार्फत उपलब्ध करून देतोय. महत्त्वाचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना ही जी कलम रोपं आहे ती चांगल्या प्रकारची थोड्या कालावधीमध्ये चांगल्या गुणवत्तेची मिळावी. शिवाय शेतकऱ्यांना जे काही तांत्रिक मार्गदर्शन आपण देतो ते फ्री ऑफ कॉस्ट, त्यामध्ये कोणत्या आपण मोबदला घेत नाहीत. शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट स्वरूपात आपण हे मार्गदर्शन देत आहोत. आणि ह्यात महत्त्व जर सांगायला गेलं जे काही वाणांचे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा वेगवेगळे वाण आहेत त्या अनुषंगाने ते वाणाचा तांत्रिक फायदा काय, ते वाण लागवड काय केलं पाहिजे. कारण आज मार्केटला आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे वाण आहेत पण त्यांना वाणाविषयी तांत्रिक माहिती आपल्याला माहित नसते. मग ते वाण चांगलं काय ते का लागवड केलं पाहिजे त्या अनुषंगाने आज आपण ह्या सेशनमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. ह्यामध्ये जर पहिलं बघितलं तर आंबा पीक आपण सगळ्यांना माहिती की आपलं महाराष्ट्र जर मेजर म्हटलं म्हणजे कोकणाचा भाग असेल, इव्हन विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यामध्ये घरोघरी खाल्लं जाणारं आणि मुख्य प्रेफरन्स असणारं पीक जे आहे ते मध्ये आंबा. म्हणजे आज जरी आपण विचार केला तर परसबागेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये एक आंब्याचं झाड असतं किंवा ज्यांचं शेत आहे त्या शेतामध्ये लोक आवर्जून आंब्याची लागवड करतात. जुन्याकडे आपण म्हणतो की नातवानं जर आंबा खायचा असेल तर त्याला आज्याला ते झाड लावायला लागायचं. पण आज जर आपण बघितलं फळपिकामध्ये तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे, सुधारित झालं की त्या अनुषंगानं तो शेतकरी किंवा तोच व्यक्ती आंब्याचं झाड लावून येत्या 2-3 वर्षामध्ये तो आंबा खाऊ शकतो. अशा प्रकारची जी तंत्रज्ञान आहे ते आपल्यापर्यंत विकसित झालेलं आहे. आता आंब्यामध्ये जर विचार करायला गेला तर महत्त्वाचं जे वाण आहे त्यामध्ये केशर आणि हापूस आहे. आता यामध्ये जर विचार करायला गेला कोकण भागामध्ये मुख्यतः प्रेफर केलं जाणारं वाण जे आहे ते हापूस आहे आणि अदर देन कोकण आहे म्हणजे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये यामध्ये मुख्यतः केशर वाणाची लागवड बेस्ट आणि प्रेफरेबल आहे. आता हे तुम्ही जर बघितलं तर आंबा वाणाचं जो मुख्य वाण आहे त्याला इंग्लिशमध्ये अल्फान्सो म्हटलं जातं किंवा मराठीमध्ये हापूस म्हटलं जातं. ह्याच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर उत्कृष्ट स्वाद, चव आणि रंग आहे. तुम्ही जर आंबा जर बघितलं तर मोठ्या प्रकारचा आंबा म्हणजे आपल्या हातात बसणारा एवढ्या मोठ्याचा आंबा असतो, त्याचा रंग एकसारखा असतो, त्याचा टिकाऊपणा चांगला असतो. तुम्ही जर आज बघितलं पुण्यासारख्या मार्केटला किंवा मुंबईसारख्या मार्केट
आंबा जो आहे तो हापूस वाहनाची पहिली पेटी आहे. त्याला पाहिजे अशी रेट म्हणजे इव्हन तुमची 10,000 पासून 22,000 पर्यंत आंब्याचे पेटी रेट मिळतात. त्यामुळं हा जो वाण आहे तो बेस्ट प्रेफरेबल आहे. इव्हन निर्यातीसाठी उत्तम वाण आहे. म्हणजे आपण जे एक्सपोर्ट म्हणतो म्हणजे मँगो नेट असेल किंवा तुम्ही जे काही वैयक्तिक शेतकरी तुम्ही जर बघित असेल तर एक्सपोर्टसाठी चालणारा हा बेस्ट वाण आहे. इव्हन लवकर फळ जाणार म्हणजे आपण जर बाकीच्या दृष्टीने विचार करायला गेला केशर असेल, रत्न असेल, सिंधू असेल, पायरी असेल त्या अनुषंगाने विचार करायला गेला हापूस जो आहे तो लवकर फळदानातून लवकर परिपक्व तयार होणार वाण आहे. त्यामुळे त्याला मार्केट रेट चांगले मिळतात. शिवाय प्रक्रियेसाठी योग्य वाण आहे. त्यामुळे जर आपण बघितलं गराचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे मुख्यतः प्रक्रियेसाठी म्हणजे प्रोसेसिंगसाठी ह्याचा वाणाचा प्रेफरन्स जास्त केला जातो. आणि उत्पादन जर बघितलं साधारण 150 ते 200 फळी प्रति झाड. आता जनरली आपण सुरुवातीला बघित असेल तर आंब्यामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर प्रति एकर किंवा प्रति हेक्टरी उत्पादन मेजर करत जायचं. पण आज सुधारित वाण आहे त्यामध्ये प्रुनिंग आहे, ट्रेनिंग आहे किंवा बहार ट्रीटमेंट आहे. त्या अनुषंगाने जर विचार करायला गेलं तर आंब्याचं उत्पन्न जे आता प्रति झाडमध्ये आपण सांगू शकतो. त्यामध्ये जर म्हणायला गेलं 150 ते 200 फळी प्रति झाड आपल्याला हे उत्पन्न मिळतं. म्हणजे साधारण जर विचार करायला गेलं एका किलोमध्ये 3 ते 4 आंबे तशा प्रकारे आपलं 100 ते 125 किलो आपण उत्पादन एका झाडापासून घेऊ शकतो. आता आंब्यामध्ये दुसरा जर विचार करायला गेला तर केशराचं जो वाण आहे आता मुख्य तुम्ही जर विचार कराल तर मुख्यतः केशर जो वाण आहे तो गुजरातचा आहे. त्यामध्ये जर म्हणायला गेलं हा जो वाण आहे तो देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे आपल्या आपण जर म्हणत घरगुती खाण्याजोगा आणि मार्केटला रेफरेबल असा हा वाण आहे. ह्याच्या केशरच्या वाणाची जर सांगायला गेलं तर फळे केशरी रंगाची आणि आकाराने मध्यम व अंडाकृती म्हणजे अशी उभट आकाराची अंडाकृती जसं म्हणतो तसं उभट आकाराची फळ येतं. मध्यम आकाराची अंडाकृती आणि मध्यम आकाराची फळे आणि केशरी रंग म्हणजे जो आपण केसरचा रंग म्हणतो तशा प्रकारची याला फळे पूर्णता येतात. साखरेच्या बाबतीत जर म्हणायचं चव त्याची चांगली आहे म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने खाणारं असं एक फळ आहे. त्यामध्ये साखरेचं प्रमाण चांगलं आहे. आणि गोडी जर आपण म्हणायला गेलं तर 24 ब्रिक्स म्हणजे उसाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर 28 ब्रिक्स पर्यंत हे गोडी जाते. पण केशर आंबा जर म्हटलं 24 ब्रिक्स पर्यंत म्हणजे उसापेक्षा जास्त याला गोडपण आहे. सर्वात जास्त गोड मानलं जाणार फळ आहे किंवा रेफर केलं जाणार फळ आहे. आर्थिकदृष्ट्या परवडणारं व प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं वाण आहे. म्हणजे जर घरगुती लागवड असेल, घरगुती खाण्यासाठी असेल, मार्केटिंगसाठी असेल, मग त्यामध्ये स्टेट लेवल असेल, नॅशनल लेवल असेल किंवा इंटरनॅशनल लेवल म्हणजे इव्हन एक्सपोर्टसाठी अशा प्रकारे प्रिपेअर केलं जाणारं वाण आहे. जसं तुम्हाला म्हटलं की अंडाकृती व मध्यम आकाराची फळे आहेत पण त्याचं जर वजन घेतलं फळाचं तर 220 ते 250 ग्रॅम म्हणजे सरासरी फळाचं वजन जे आहे ते 220 ते 250 ग्रॅम पर्यंत आहे. उत्पादन जर म्हणायला घेतलं 10 ते 12 टन म्हणजे 1 एकर क्षेत्रापासून आपल्याला 10 ते 12 टन आपण उत्पन्न त्या आंब्यामधून घेऊ शकतो. आता ही जी 2 वाण आहेत ही जी वाण आहेत मुख्यतः जास्त प्रेफर केले जाणारे वाण आहेत. म्हणजे आम्ही सांगायला गेलं तर आंबा जो केशरचं 70% कॉन्ट्रीब्युशन आहे. हापूस जरी म्हटलं तर 22 ते 23% कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि त्या व्यतिरिक्त जी काही बाकी वाण आहेत त्यामध्ये आपण बघू शकतो रत्न आहे, सिंधू आहे, दशेरी आहे, बेगमपल्ली आहे. असे बाकी जे वाण आहेत त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला मेजर आहे. पण ही 2 वाण आहेत ती महाराष्ट्रामध्ये पूर्ण प्रेफरेबल आहेत. म्हणजे महाराष्ट्रातला जो काही जेवढा एरिया आहे जेवढे काही रिजन्स आहेत विभाग आहेत त्या पूर्ण विभागामध्ये हे वाण जास्त प्रेफर केलं जातं. नेक्स्ट पुढची जी वाण आहेत त्यामध्ये आपण जर पाहिलं पेरूची वाण आपण या ठिकाणी पाहतोय. आता त्यामध्ये तुम्ही जर बघितलं गुजरात रेड आहे, रत्नदीप आहे, सरदार आहे. आता पेरूमध्ये जास्त प्रेफरेबल आहे म्हणजे जुनं वाण जर म्हटलं तर सरदार वाण आहे जे जुन्या काळापासून आजपर्यंत चालत आले. त्यामध्ये पूर्णतः जे सायंटिस्ट आहेत सरदार वाणाचे जे चिमा म्हणून होते त्यांनी ही व्हरायटी शोधून काढलेली. ह्यात जर महत्व सांगायला गेलं तर गोल प्रकाराचं फळ येतं आणि आतला जो गोल आहे तो पूर्ण पांढरा आहे. ह्यामध्ये सांगायला गेलं पूर्ण 14 प्रकारचं फळ आहे म्हणजे आपण क्रंची टेस्ट जी म्हणतो तशा प्रकारचं हे वाण आहे. गोलाकार व मध्यम आकाराचे फळ आहे म्हणजे सरासरी जर म्हणायला गेलं तर 180-200 ग्रॅम एक सरासरी फळाचं वजन आहे. त्या अनुषंगानं हे फळ जे आहे ते पूर्णतः गोल तयार म्हणजे मॅच्युरिटी इंडस्ट्रीज मध्ये जर आपण जर म्हणायला गेलं तयार होत जे फळ काढणीस तयार आहे ते पूर्णतः गोल आकाराचं असतं. म्हणजे आपण जसं ऍपल म्हणतो किंवा सफरचंद म्हणतो त्या आकाराचं पूर्ण फळ तयार होतं. इव्हन उत्पादन जर म्हटलं तर 700 ते 1200 फळी प्रति झाड म्हणजे एका झाडापासून जरी म्हटलं 700 ते 1200 फळ म्हणजे साधारण जरी 5 वर्ष झाड असेल तर एका झाडापासून आपण 2 ते 3 क्रेट म्हणजे साधारण 40 ते 60 किलो माल आपण एका झाडापासून हार्वेस्ट करू शकतो. आणि भरपूर प्रमाणात जीवनसत्व या फळामध्ये जास्त आहे त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे लहान मुलापासून जरी म्हटलं आपण वयस्कर व्यक्ती असतील, स्तंदा माता असतील किंवा गरोदर माता असतील हे आपल्या आहारामध्ये हे फळ आवर्जून खाऊ शकतात. दुसरं जे वाण आहे त्यामध्ये आपण म्हणू शकतो रत्नदीप. आता हे जे वाण तुम्ही जर बघितलं आपल्या कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी संशोधित केलेलं वाण आहे. तुम्ही जर या वाणाचं जर फायदे बघितले मुख्यतः बॉटल शेप म्हणजे उभट आकाराचं फळातून जे फळाचा गाभ आहे तो पूर्ण पिंक फ्लश म्हणजे गुलाबी गर असा तो वाण आहे. ललित या वाणामधून सिलेक्ट केलेलं हे वाण आहे. 2 वर्षापासून आपण बारामती, पुरंदर, सासवड येथील जे शेतकरी ते
प्रेफरेबल म्हणून असे वाण वापरत आहेत. ह्यात मुख्यतः सांगायला गेलं तर टेबल पर्पज ही व्हरायटी आहे. म्हणजे तुम्ही कच्ची जरी फळं खाल्ली तर तुम्हाला आवर्जून त्यामध्ये गुलाबी कलरचं फळ पण आतून गोड असणार आहे फळ तुम्हाला आवरून तुम्हाला खाण्यास फायदा योग्य वाटेल. इव्हन ह्यापासून जर म्हटलं तर जो काही केकसाठी जो बेस जो वापरला जातो तो केकमध्ये जो बेस लागतो तो बेस या फळाच्या गारापासून करण्यामध्ये काही 2-3 इंडस्ट्रीने चांगलं कॅम्प केलं आहे. त्याचा रिझल्ट सुद्धा लोकांना चांगले आलेले आहेत. त्यामध्ये एकसारखेपणा आहे, मऊपणा आहे, त्याला टेस्ट आहे आणि वास येत म्हणजे कोणत्या प्रकारचा जो वेगळा वास आहे तो या घराला येत नाही किंवा या केकला येत नाही. ह्यामध्ये जर सांगायला गेलं फळांचं जे काय फुलांचं जे फळामध्ये रूपांतर होण्यासाठी जो कालावधी लागतो कन्व्हर्जन पिरियड तो कमी आहे. म्हणजे साधारण 100 ते 120 दिवस. साधारण जरी 6 महिन्याचा जरी वाण आपण 6 महिने जरी बहार पकडला तरी बाकी वाणामध्ये 120 ते 150 दिवस त्या ठिकाणी लागतात. ह्या वाणामध्ये जर बघितलं तर फ्लॉवर टू फ्रुटिंग जे सेटिंग आहे ते अवघ्या 100 ते 120 दिवसामध्ये होतं. जे बिया तुम्ही जर बघितल्या फळामध्ये तर बियांचा एक मधला असा सेंटरचा गट्टू इझिली तुम्ही बाजूला करू शकता. म्हणजे ज्यांना खाताना बियाची अडचण वाटते किंवा खाऊशी वाटत नाही त्या फळाच्या बिया तर ते व्यक्ती त्यामधला जो बियाचा जो गाभ आहे तो इझिली वेगळा करून त्या फळाचा राहिलेला गर जो आहे गुलाबी गर प्लस सार ते इझिली खाऊ शकतात. गराचे प्रमाण ह्यामध्ये तुम्ही जर बघितलं जास्त आहे त्यामुळे प्रेफरेबल असं वाण आहे. गोडे असल्यामुळे हात विक्रीस योग्य म्हणजे तुम्ही कच्चं फळ सुद्धा आवडीने खाऊ शकता किंवा त्याचं मीठ जे आपण म्हणतो काळे मीठ लावून तशा प्रकारे सुद्धा तुम्हाला ते फळ आवडीने खाण्यास तुम्हाला त्याचा इंटरेस्ट तयार होईल. मृग बहारामध्ये या फळाचं उत्पन्न आपल्याला किंवा हा बहार चांगला निघतो. फळाची सरासरी वजन जरी म्हटलं 250 ते 300 ग्रॅम पर्यंत आहे आणि उत्पादन जर म्हटलं तर 10 ते 12 टन प्रति एकरी ह्याची उत्पादन पोटेन्शियल आहे. म्हणजे असं हे वाण आपण आता 2 वर्षापासून शेतकऱ्यांना विक्रीमध्ये देत आहोत. मुख्यतः हे जर वाण बघितलं 1 वर्ष वयाचं कलम आपण लोकांना देतो त्याचे मातृवृक्ष आपल्या KVK मध्ये आहेत. इव्हन IHR अंतर्गत जे काही सायंटिस्ट आले होते त्यांनी पण ह्या वाणाची शिफारस आपल्या महाराष्ट्रासाठी केलेली आहे. त्या अनुषंगाने KVK बारामती मार्फत हे पण आता हे वाण आपण आता शेतकऱ्यांना विक्रीसाठी ठेवलेलं आहे. पुढचं जे वाण आहे ते गुजरात रेड आहे. जनरली हे जर म्हणायला गेलं तर गुजरात रेड वाण आहे ते एक तर इम्पोर्ट केलेली व्हरायटी आहे. मुख्यतः ज्याला जार्वी रेड म्हणतात किंवा डायमंड रेड नावानं म्हटलं जातं. पूर्णतः ऍपल म्हणजे आपण सरदारचं फळ म्हणतो त्याच आकाराचं गोल फळ आहे. फक्त यामध्ये तुम्ही जर बघितलं बारकं तर आतला जो गोर आहे पूर्ण लाईट पिंक फ्लेश पिंक आहे. म्हणजे हलका गुलाबी रंग त्या ठिकाणी तुम्हाला फळामध्ये दिसून येतो. ह्यामध्ये जर बघायला गेलं तर गराचे प्रमाण जास्त आहे आणि बियाची संख्या कमी आहे. त्यामुळे लहान मुलापासून मोठ्यापर्यंत आवडीनं खाल्लं जाणार हे क्रंची असं फळ आहे. मुख्यतः एक्सपोर्टसाठी किंवा आपल्या नॅशनल लेवलच्या मार्केटसाठी इंटरनॅशनल लेवलच्या मार्केटसाठी प्रेफरेबल अशी व्हरायटी आहे. फळातून तुम्ही जर सांगितलं की आतून गडद आणि गुलाबी रंग आहे त्यामध्ये गराचे प्रमाण अधिक असल्यामुळं खाण्यास योग्य आणि बियाची संख्या कमी असल्यामुळं मागणी ह्याला जास्त आहे. गोलाकारून मोठ्या आकाराचं फळ म्हणजे साधारण 350 ते 300 ग्रॅम पर्यंत वजन असणारं हे फळ आहे. उत्पन्नाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर साधारण 5 वर्षांचा आपल्याला एका झाडापासून 300 ते 350 फळ म्हणजे एका झाडापासून आपल्याला जरी म्हटलं 3 ते 5 क्रेट पर्यंत आपल्याला उत्पन्न म्हणजे साधारण 80 ते 90 किलो पर्यंत आपल्याला एका झाडापासून आपल्याला हे उत्पन्न मिळू शकतं. नेक्स्ट मुख्यतः प्रेफरेबल म्हणजे आज आपण बघतो की ड्राय कंडिशन म्हणजे दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंगचा विषय आहे. अशा कंडिशनमध्ये कमी पाण्यामध्ये येणारे पीक जर म्हटलं तर किंवा ज्यामध्ये रिस्क बेअरिंग लोकांची चांगली आहे तशा प्रकारे लोक जे आहेत त्यामध्ये डाळिंबाचं वाण जास्त प्रेफरेबल आहे किंवा डाळिंब प्रेफरेबल आहे. आज मार्केटमध्ये बघतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार करायला गेला तर येणारं CP सोलापूर म्हणजे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आपल्या सोलापूरमध्येच आहे. त्या अनुषंगानं आणि राहुरी विद्यापीठाने विकसित केले जे वाण आहे ते पूर्ण आज महाराष्ट्राने जे काही आपल्या जवळचे जे काही राज्य आहेत त्यामध्ये प्रेफर केले जाणारे वाण आहेत. त्यामध्ये भगवा आहे, सुपर भगवा आहे, 2 वर्षापूर्वी विकसित केलेलं सोलापूर लाल आहे किंवा आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी विकसित झालेलं शरद किंग नावाचं वाण आहे. तर ही 4 वाण आज मुख्यतः लागवडीसाठी वापरले जातात. ह्यामध्ये जर महत्त्वाचं जर वाण बघितलं तर भगवा जे वाण आहे आज मुख्यतः प्रेफरेबल आहे. त्यामध्ये जर म्हणाले तर इंटरनेट ब्रेकडाऊन म्हणजे ज्याला तडकण्याचा आपण प्रकार म्हणतो तशा प्रकारच्या विकृतीस हे प्रतिकारक वाण आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की देशांतर्गत युरोपियन देशांतर्गत म्हणजे महत्त्वाचं इंटरनॅशनल एक्सपोर्ट किंवा इंटरनॅशनल मार्केटला प्रेफरेबल असंही वाण आहे. आज तुम्ही जर डाळिंबाच्या मार्केटला बघितला तर सीझन जर असेल तर साधारण 480 किंवा 500 रुपये किलोपर्यंत ह्याची विक्री होते. यामध्ये फळाचं वजन जे आहे ते 450 ग्रॅम पर्यंत आपल्याला मिळतं आणि ह्यामध्ये जर बघितलं युनिफॉर्म क्वालिटी आपल्याला या फळामध्ये दिसून येतो. चमकदार आकर्षक केसरी रंगाची साड आहे. म्हणजे तुम्ही जर त्या फळाची साल बघितलं आता ह्या मागचं कारण की जेवढी जाड साल तेवढं ते फळ एक्सपोर्टला जास्त चाललं जातं. तशा अनुषंगानं ह्या फळाची साल चांगली दाणे जे आहेत आतले दाण्याचं प्रमाण जास्त आहे. दाणे एकसारखे आकाराचे आहेत तर दाण्यामध्ये लाल कलर एकसारखा आपल्याला दिसून येतो असंही वाण आहे. उत्पादन जर म्हटलं तर 22.5 टन प्रति हेक्टर म्हणजे साधारण 100 गुंठ्याच्या अनुषंगाने जर विचार करायला गेला तर 22.5 टनापर्यंत आपल्याला उत्पन्न याचं मिळू शकतो. दुसरं जे वाण आहे प्रेफरेबल त्यामध्ये सुपर भगवा जे वाण आहे जे भगवातनं सिलेक्ट केलेलं वाण आहे किंवा त्यातून निवड पद्धतीने विकसित केलेलं वाण आहे. त्या फळाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर फळावर चकाकी आणि आकर्षक असा
रंग आणि आकर्षक किंवा चमकदार अशी साल आहे. म्हणजे ह्यात जर बघितलं की फळांची जी क्वालिटी जी आहे ती मुख्यतः डाळिंबाची मुख्यतः त्याच्या दिसण्यावरती, म्हणजे तो फळ डिस्प्ले कसं होतंय, दिसतंय कसं, त्या अनुषंगानं फळाचं आपल्याला निवड होते. यामध्ये गर्द लाल दाणे रसाचे प्रमाण भरपूर असलेलं वाण आहे. मध्यम आकाराचे फळे, म्हणजे साधारण 299 300 ग्रॅम पर्यंत फळाचं वजन ह्याचं सरासरी येतं. आणि उत्पादन जर म्हटलं तर 22.5 म्हणजे 22.65 टन, थोडक्यात भगव्यापेक्षा थोडे 100-150 किलो जास्त असणारं हेक्टरी उत्पादन असणारं असं हे वाण आहे. 3 नंबर वाणाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर शरद किंग, जे आता रिसेंटली 3 ते 4 महिन्यापूर्वी NRCP जी सोलापूरचं आहे त्यांनी रिलीज केलेली व्हरायटी, त्यामध्ये पूर्णपणे घडत भगवा रंग आहे. जो हा जे वाण आहे शरद किंग हे मुख्यतः भगव्यातून सिलेक्ट केलेलं आहे. त्यामध्ये पूर्णपणे घडत जो भगवा रंग आहे तो आपल्याला दिसून येतो. यात जर साल जर आपण बघितली तर भगव्यापेक्षा जास्त जाडीची साल आहे आणि गर्द लाल रंगाची. म्हणजे इंटरनॅशनल मार्केटला जरी म्हणा किंवा जरी साठवणुकीसाठी म्हटलं तरी हे वाण बेस्ट आहे. ह्यामध्ये जर पुढचं सांगायला गेलं तर साल जाड असल्यामुळे फळाची जे आतले दाणे येतात त्याला कोणत्याही प्रकारचं त्रास होत नाही किंवा दाणे चांगले पोचले जातात. हेवी सनबर्निंग म्हणजे जास्तचा सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी टेम्परेचर राईज होणं असेल किंवा आर्द्रता अचानक कमी जास्त होणे किंवा जे काही ग्लोबल वॉर्मिंगचे इश्यू आहेत त्या अनुषंगाने हे वाण चांगल्या प्रकारे विकसित झालेलं वाण आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास त्या फळाच्या आतील गाभ्याला होत नाही किंवा आतील दाण्याला होत नाही. फळाचं वजन जर म्हटलं तर एकसारख्या आकाराची फळं असल्यामुळं त्यामध्ये मोठी फळं आपल्याला मिळतात. इव्हन 80% झाडावरचा जो माल आहे तो एकसारखा आपल्याला मिळतो. मुख्यतः तेले व पिनहोर बोरॉन जे डाळिंबाचे मुख्य रोग आहेत आणि कीड आहेत. म्हणजे डाळिंबाच्या तेल्या म्हटलं की आज मोस्ट प्रॉमिसिंग रोग आहे. पिनहोर बोरॉन म्हटलं दिवसेंदिवस नवीन ही कीड आपल्याला ह्या डाळिंबामध्ये जाणवते. अशा हे 2 रोगास आणि किडीस प्रतिकारक असणारं वाण आहे. आणि ह्याचं उत्पादन जर म्हणायला गेलं तर मुख्यतः भगवा सुपरपेक्षा जास्त आहे. म्हणजे साधारण 28 ते 30 टन प्रति हेक्टरी आपल्याला उत्पन्न देणारं वाण आहे. हे नवीन रिलीज झालेलं वाण आहे. आता KVK मार्फत आपण मातृवृक्ष लागवड करतो. येत्या जूनमध्ये शेतकऱ्यांना आपण याची कलमी रोपं उपलब्ध करून देण्याचं आपण नियोजन करतो. आणि जे शेवटचं वाण जे आपण बघतोय सोलापूर लाल किंवा अनारदाना लाल, आता मुख्यतः NRCP सोलापूर यांनीच विकसित केलेलं वाण आहे. मुख्य जर म्हटलं किचन गार्डन म्हणजे परसबागेसाठी लागवडसाठी मुख्य वाण रेफर केलं जातं. मग तुम्ही जर म्हटलं लोह म्हणजे आपण जो फेरस म्हणतो त्याचं अन्नद्रव्याचं प्रमाण भरपूर आहे. प्रोटीन्स, झिंक व विटॅमिन्स म्हणजे प्रथिन असतील, झिंक नावाचं अन्नद्रव्य असेल किंवा क जीवनसत्व जे आपल्या आहारासाठी महत्वाचं आहे त्याचं प्रमाण जास्त आहे. फळाचा आकार जो मध्यम आकाराचे फळ आहे, म्हणजे साधारण 260 ते 270 ग्रॅमचं फळ आहे. आणि उत्पन्नाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर 26 ते 27 टन प्रति हेक्टरी उत्पन्न देणारं असे सोलापूर लाल नावाचं वाण आहे. नेक्स्ट नारळामध्ये जर म्हणायला गेलं तर दिवसेंदिवस नारळामध्ये आपण KVK मार्फत काम वाढवतोय. यामध्ये जास्त खोबरं असणाऱ्या, जास्त टेंडर म्हणजे शाळेसाठी प्रेपर अशा जाती आपण KVK मार्फत लोकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. त्या अंतर्गत आपण KVK मार्फत पूर्णतः दक्षिण भारत आहे त्यामधली वेगवेगळी संशोधन केंद्र आहेत त्या ठिकाणी आपण जाऊन आलेलो आहे. त्या शेतकऱ्यांना किंवा तिथल्या संशोधन केंद्रांना भेटून त्या अनुषंगाने आपण लोकांना या वाण संदर्भातली किंवा यातली सुधारित वाण आहे त्या संदर्भात जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या अनुषंगाने जे काही सिलेक्टिव्ह वाण आहेत जे आपल्या येथील पश्चिम महाराष्ट्रातील असेल किंवा आपल्या जवळचे जे काही राज्य आहेत त्या शेतकऱ्यांना उपयुक्त किंवा फायदेशीर असे वाण आहेत ते आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये जर बघितलं तर नारळामध्ये उंच वाढणारं जे वाण आहे त्यामध्ये आपण बानुली नावाचं जे वाण आहे जुनं वाण आहे. त्यामध्ये जर म्हणायला गेलं तर 100 ते 125 ग्रॅम खोबरं असणारं असं वाण आहे. आता या वाणाचं सांगायला गेलं तर साधारण 80 वर्षे जगणारं वाण आहे. त्यामध्ये जर इकॉनॉमिक लाईफ जर बघितलं तर साधारण 60 ते 65 वर्ष आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न देणारं वाण आहे. यामध्ये तेलाचं प्रमाण जर म्हटलं या वाणामध्ये साधारण 68 ते 70% तेल आपल्याला या नारळाच्या खोबऱ्यापासून मिळू शकतो. झाडाची आयुर्मर्यादा किंवा लाईफ पिरियड स्पॅन जर म्हटलं तर 80 ते 100 वर्ष जसं तुम्हाला मी आता सांगितलं. आणि उत्पादकता जर म्हटली तर 120 ते 122 फळं प्रति झाड प्रति वर्ष, म्हणजे एका वर्षामध्ये आपल्याला 100 ते 100 फळं एका झाडापासून मिळू शकतात. दुसरा जो वाण आहे तो प्रताप, म्हणजे मानवलीच्याच वाणातून निवड पद्धतीने विकसित केलेला किंवा हिरवा गोला असा जो फळ असलेला जो वाण आहे तो विकसित केलेला वाण आहे. त्यामध्ये 120 ते 160 ग्रॅम खोबरं आपल्याला त्यामध्ये मिळू शकतो. साहजिकच बानुलीपेक्षा यामध्ये खोबऱ्याचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे. तेलाचं प्रमाण जरी म्हटलं तर साधारण 68% पर्यंत तेलाचं प्रमाण आहे. उत्पादकता म्हणजे जरी प्रति झाड जरी म्हटलं आपल्याला 140 ते 145 साधारण बानुलीपेक्षा 20 ते 25 फळ आपल्याला या वाणामध्ये जास्त मिळतात. आणि आयुर्मर्यादा म्हणजे पिकाचं लाईफ जरी म्हटलं तर साधारण 80 ते 100 वर्ष जगणारं असंही वाण आहे. ही दोन्ही वाण जर आपण म्हणतो तर आपल्या KVK मार्फत आपण लोकांना उपलब्ध करून देतोय. त्यामध्ये आता बानुली जी जात आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणात आपण लोकांना पोहोचवतोय. त्यामध्ये शासकीय योजना असतील किंवा वैयक्तिक लागवडीसाठी आपण ही रोपं शेतकऱ्यांना देतोय. मागील वर्षी आपण जे दापोली कृषी विद्यापीठ आहे त्या अंतर्गत जे काही भाटे संशोधन केंद्र आहे किंवा
नारळात काम करणारे जे रत्नागिरीमधलं भाटे संशोधन केंद्र आहे त्यांची डॉर्प व्हरायटी आहे, त्यामध्ये कोकण भाटे हायब्रिड ही आपल्याकडे आपण लागवडीसाठी आणलेली. त्याच्या बाबतीत सांगायला गेलं बुटक्या प्रकारातलं म्हणजे डॉर्प प्रकाराचं असंही वाण आहे. हायब्रिड असल्यामुळे आपण त्यापासून रोपं तयार करू शकत नाहीत. ही जी आपल्याकडची रोपं आहे ती तुम्ही लागवड करून त्यापासून आर्थिक उत्पन्न घेऊ शकता, अशा प्रकारचं वाण आहे. यातील खोबऱ्यातील जर तेल आपण जर पाहिलं तर साधारण 67.10% यामध्ये तेलाचं प्रमाण आहे. फ्लोरा जो आहे म्हणजे मानवच्या बाबतीत म्हणतात 8 वर्ष किंवा प्रतापमध्ये आपण जर बघितलं आर्थिक उत्पन्न 7 ते 8% चालू होतं, पण जो हायब्रिड जो सेगमेंट आहे ह्यामध्ये आपल्याला 4.5 ते 5 वर्षामध्ये आपल्याला उत्पन्न चालू होतं. आणि या झाडाची उत्पादकता आहे साधारण 120 ते 122 फळे प्रति झाड, म्हणजे एका वर्षाकाठी आपल्याला 122 ते 120 फळ आपण एका झाडापासून हार्वेस्ट करू शकतो. नेक्स्ट पुढचे जे वाण आहे ते पूर्णतः डॉर प्रकारातले आपण जे वाण म्हणतो तशी वाण आहेत. त्यातला जो आता एक सेगमेंट तुम्हाला दिसतो की टुपटूर नावाचा जो वाल आहे तो कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड या ठिकाणी आपण हे वाण आणलेलं आहे. कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड मंड्या या ठिकाणी आपण हे वाण आणलेलं आहे. मुख्यतः मोठ्या आकाराची फळं, फळांचा आकार मोठा, फळांचं जी कॅनोपी आहे किंवा फळांचा जो गोलाई एकसारखी, फळांचं वजन एकसारखं, तेलाचं प्रमाण इव्हन त्यातलं शहाळ्याचं किंवा जे टेंडर पाणी आपण जे म्हणतो शहाळ म्हणतो तसं पाण्याचं प्रमाण एकसारखं अशाही वाण आहेत. ह्यामध्ये सर सांगायला गेलं तर उत्पादन जे आहे सरासरी एका झाडापासून आपल्याला 86 फळं मिळतात. तेलाचं प्रमाण जे आहे ते 68% आहे. ह्यामध्ये मेजर फायदा किंवा मेजर त्यामध्ये जो बेनिफिट आपल्याला दिसतो त्यामध्ये फळामधील खोबऱ्याचं प्रमाण जास्त आहे. साधारण 178 ग्रॅम. जसं तुम्हाला म्हटलं की फळाचा आकार मोठा असल्यामुळे आपल्याला खोबरं जास्त निघतं, तशा आकाराचं वाण आहे. निवड पद्धतीने विकसित केलेलं वाण आहे. आणि यामध्ये बाबतीत जर विचार करायला गेला तर टॉल वाण असल्यामुळं किंवा उंच वाढणारं वाण असल्यामुळे त्यामध्ये फळं तयार होण्यास किंवा फळं लागण्याचा जो कालावधी साधारण 6 ते 7 वर्ष ह्या झाडामध्ये लागतो. मागील 2 वर्षापासून आपण KVK मध्ये या वाणा संदर्भात लोकांना प्रमोशन करतोय, माहिती देतोय. मोठ्या प्रकारचं फळ असल्यामुळे मार्केटला जास्त मागणी असणार आहे वाण आहे. आता पुढील जे वाण तुम्ही बघताय त्यामध्ये चौगट ऑरेंज डॉर्प आणि मल्यान ग्रीन डॉर्प, म्हणजे ह्यात जर सांगायला गेलं तर ही कमी उंचीची किंवा बुटक्या प्रकारतली झाडं आहेत नारळाची, ज्यामध्ये बेरिंग जे आपले साधारण 4.5 किंवा 4 वर्षांमध्ये यामध्ये उत्पादन आपल्याला चालू होतं. म्हणजे साधारण जर सांगायला गेलं तर एक साधारण 3 फुटाचं खोड जरी असेल आणि 3 वर्षाचं झाड असेल तरी आपल्याला त्यापासून आपण शहाळ किंवा त्यापासून खोबरं उत्पादन घेऊ शकतो. मुख्यतः ही जी डॉर्प वाण आहे ती शहाळ्यासाठी जास्त प्रिफर केली जातात. त्यामध्ये पाण्याचं प्रमाण म्हणजे ऑरेंज डॉर्प जरी म्हणलं तर आपल्याला 450 मिली पाणी एका झाडातून मिळतं. ग्रीन डॉर्प जर बघायचं तर 300 ते 350 मिली पाणी आपल्याला एका नारळाच्या फळातून मिळतं. आता हे जर वाणाच्या बाबतीत सांगायला गेलं तर 3 ते 4 वर्षात उत्पन्न होणारं असंही वाण आहे. आणि ह्याची जर उत्पादकता पाहिजे 63 फळे, म्हणजे एका झाडापासून आपल्याला टेंडर नट्स आपण जे म्हणतो शाळेची फळं ते साधारण 63 फळे आपल्याला मिळतात. झाडाचे पान आहे, देठ देठ आहे, पान असेल, देठ असेल किंवा आपण जी पूर्ण जावळी म्हणतो ही पूर्णतः केसरी आपल्याला त्यामध्ये दिसून येतं. त्यामुळे आपल्याला ही जात ओळखणं इझी होऊन जातं. फळातील खोबऱ्याचं प्रमाण जे आहे ते 150 ग्रॅम, म्हणजे जरी आपण बाकी वाण बघितली पूर्णतः उंच वाढणारी त्या अनुषंगाने खोबऱ्याचं प्रमाण कमी आहे. तेलाचे प्रमाण ॲव्हरेज आहे साधारण 66% पर्यंत तेलाचे प्रमाण आहे. आणि हे जे वाण आहे मुख्यतः शहाळ म्हणजे जे आपण टेंडर नट्स म्हणतो तशासाठी हे प्रेफरेबल वाण आहे. दक्षिण भारतामध्ये कलरनुसार हे वाण जास्त प्रेफर केलं जातं, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये विचार करायला गेला तर जे आपली टेंडन्सी आहे लोकांची त्यामध्ये ग्रीन कलर हा जास्त प्रेफरेबल आहे. त्या अनुषंगानं जो ग्रीन डॉर्प आहे त्याची मागणी आपल्या एरियामध्ये जास्त आहे. त्या बाबतीत सांगायला गेलं साधारण लवकर फुलोऱ्यात येणार म्हणजे त्याला लवकर इन्फ्लोरेसन्स किंवा त्याला फुलं चालू होणारं वाण आहे आणि 3 ते 4 वर्षात उत्पन्न चालू होतं. उत्पादकचं जरी म्हटलं साधारण 66 फळे एका झाडापासून आपल्याला मिळतात. अशा बाबतीत सांगायला गेलं बाकी झाडाप्रमाणे यामध्ये देठ पान जे आहे ते पूर्णतः हिरव्या रंगाचं राहतं. खोबरं जे आहे ते साधारण 60 ग्रॅम पर्यंत आपल्याला खोबरं मिळते एका तयार फळापासून. शाळेकरिता मोस्ट प्रिफरेबल असं हे वाण आहे. आणि तेलाचे प्रमाण जे आहे ते साधारण चौगट इतकंच म्हणजे 66% पर्यंत आहे. आणि मुख्यतः हा मर रोग म्हणजे नारळामध्ये आपण जे म्हणतो की डायबॅक जो रोग आपल्याला दिसून येतो तशा अनुषंगानं मर रोग जो आहे त्या रोगास प्रतिकारक असंही वाण मानलं जातं. मुख्यतः आपल्या महाराष्ट्रामध्ये हे वाण जास्त प्रिफर केलं जातं कारण आपल्या लोकांच्या मागणीनुसार आपल्याला हिरवे नट्स किंवा हिरव्या प्रकारचं शाळा आपल्या लोकांची मानसिकता चांगली आहे, त्यामुळं अशा अनुषंगाने हे वाण जास्त मागणी केलं जातं. नेक्स्ट नारळा बाबतीत जसं आपण माहिती घेतली आता महाराष्ट्रातलं जे मुख्य फळ आहे त्यामध्ये सीताफळ आपण जास्त लोकांना प्रिफरेबल आहे. मुख्यतः ड्राय क्लायमेट म्हणजे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे, इव्हन त्या ठिकाणी सीताफळ लागवडीसाठी योग्य असं वातावरण आहे, हलकी माळरान जमीन आहे, पाण्याचा सोर्स चांगला आहे, तशा अनुषंगाने सीताफळ जास्त प्रिफर केलं जातं. त्यामध्ये आपल्या राहुरी विद्यापीठ शिफारसीत जोन शिफारसीत जी वाण आहेत किंवा संशोधित जी वाण आहे त्यामध्ये फुले जानकी आणि फुले पुरंदर अशी 2 वाण आपण आपल्या मार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतोय. त्यातले जर तुम्ही बघितलं फुले पुरंदर म्हणजे
राहुरी कृषी विद्यापीठाअंतर्गत जे अंजीर आणि सीताफळ संशोधन केंद्र जाधववाडी पुरंदर इथे आहे, तिथे विकसित किंवा त्या ठिकाणी विकसित केलेलं असं सीताफळाचं फुले पुरंदर असं नावाचं वाण आहे. ह्यामध्ये सांगायला गेलं फळे आकर्षक आणि आकाराने मोठे, म्हणजे एकसारख्या आकाराची फळे आपण जे म्हणतो तशी फळे आपल्याला यामध्ये दिसून येतात. फळांचा डोळा मोठा असल्यामुळे दिसायला अट्रॅक्टिव्ह आणि लाईट पोपटी कलर, म्हणजे लाईट ग्रीन कलरचा आपण जो म्हणतो हलकासा किंवा पोपटी रंग जो आहे तो त्या सीताफळाच्या फळाचा येतो. वजन जर आपण म्हटलं साधारण 350 म्हणजे 366 ते 366.17 ग्राम पर्यंत एका फळाचं सरासरी वजन होतं. फळामध्ये बियांची संख्या कमी आहे, साधारण 38.35% फक्त आपल्या फळामध्ये बिया दिसून येतात. गराचे प्रमाण जास्त आहे, साधारण 47.82% त्यामध्ये गराचे प्रमाण आहे. आणि उत्पादक जर म्हटलं प्रति झाड जरी उत्पादन आपण म्हटलं 4 ते 5 वर्षांनी आपल्याला 50 ते 51 किलो आपल्याला त्या ठिकाणी एका झाडापासून आपल्याला उत्पन्न काढता येतं. मुख्यतः जुन्या काळी जी आपण लागवड करतो त्यामध्ये 6 बाय 6 मीटर असेल तर तशा अनुषंगाने लोक म्हणजे 18 बाय 18 फूट किंवा 20 बाय 20 फुटावरती लागवड करायची. पण आज थोडं सिनेरिओ चेंज होतोय, कमी जागामध्ये थोडं लोकांची टेक्नॉलॉजी अडॉप्ट केल्यामुळे लोक त्या ठिकाणी 14 बाय 8 12 बाय 8 म्हणजे जमिनीचा मगदूम म्हणजे जमिनीचा प्रकार पाहून त्या ठिकाणी लागवड करत आहेत. त्या अनुषंगानं चांगलं रिस्पॉन्स देणारं चांगलं उत्पन्न देणारं असं वाण आहे. तसं दुसरं जे वाण आहे ते फुले जे आणखी आपल्या राहुरी विद्यापीठाने शिफारस केले किंवा संशोधित केलेलं वाण आहे. आता या व्यतिरिक्त बाळानगरी सुद्धा वाण आहे किंवा धारूर 6 म्हणून सुद्धा वाण आहे. पण आपल्या बारामतीच्या एरियाच्या हिशोबाने किंवा पश्चिम महाराष्ट्राची जी शिफारस वाण आहे त्या अनुषंगाने 2 मास्ट बेस्ट प्रिफरेबल आहे. बाळानगरीच्या मध्ये सुद्धा आपण जर सांगायला गेलं तर पूर्णतः हिरव्या प्रकारातलं म्हणजे पूर्णतः गोल आणि हिरव्या डार्क हिरव्या रंगाचं फळ दिसणारं वाण आहे. गावठी म्हणजे गावरान वाणचं सिलेक्शन केलेलं असं बाळानगरचं जो वाण आहे. त्यामध्ये सांगायला तर साधारण एक फळ जे आहे ते 450-400 ग्रॅम पर्यंत आपल्याला एका फळाचं वजन मिळतं. सर्व फळ आपल्याला त्यामध्ये जर म्हणायला गेलं एकसारख्या आकारचे उपलब्ध होत नाहीत. जे सुरुवातीचे 1-2 तोड आहेत टॉप क्वालिटी आपल्याला माळ मिळतो, नंतर जो राहिलेला माळ आहे थोडं आकार कमी असल्यामुळे पेपर्स कमी राहतो. त्यामुळे हे जे सुधारित वाण आहे ते आपण प्रेफर करणं फायदेशीर आणि उपयुक्त आहे. फुले जानकीच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर मोठ्या आकाराची फळं म्हणजे आकार जर म्हटलं तर युनिफॉर्म आकाराने एकसारख्या आकाराची फळं आहेत. उबट गोल व पोपटी रंगाची अशा प्रकारची फळं आहेत. फळाची सरासरी जरी वजन म्हटलं तर साधारण 392.71 ग्रॅम म्हणजे साधारण 400 ग्रॅम पर्यंत वजन असणारं सरासरी वजन असणारं असं वाण आहे. गराचं प्रमाण फळ मोठं असल्यामुळे साहजिकच गराचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे साधारण 58 ते 59% गर आहे. जो गर जो आहे तो दुधाळ पांढरा व मऊ असा आहे. त्यामध्ये आपण जरी हे फळ खाल्लं तरी आपल्याला कोणत्याही प्रकारचा गर चावताना किंवा खाताना त्रास होत नाही. आणि उत्पादकचं जर म्हटलं तर साधारण 59.56 किलो. जरी आपण याच्या बाबतीत कंपॅरिझन केलं फुले पुरंदरच्या बाबतीत तर ह्याचं उत्पादकता या फळाची चांगली आहे. इव्हन ह्या सीताफळाच्या वाणाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं फळ मोठं असल्यामुळे त्यामध्ये गराचं प्रमाण जास्त आहे. बियांची जी संख्या आहे ती बियांची संख्या मध्यम आणि बियाची जी आकार आहे किंवा त्याची गोलाई आहे ती एकसारखी आहे. त्यामुळे गराचं प्रमाण आपल्याला या फळामध्ये जास्त दिसतं. फळाचं पान जर बघितलं झाडाचं पान जर बघितलं फुले पुरंदरपेक्षा मोठं पान आहे आणि अर्ली ग्रोईंग म्हणजे त्याची व्हिगरस वाढ लवकर वाढणारं अशा प्रकारचं हे वाण आहे. नेक्स्ट जांभूळ. आता बऱ्यापैकी आपण बघतो की लोकांना लेंडी जांभूळ माहिती आहे किंवा गावरान जांभूळ लोक जास्त प्रिफर करतात. पण दापोली विद्यापीठांतर्गत असलेलं जे काही संशोधन केंद्र आहे त्या अंतर्गत बहाडोली ते निवड झालेलं वाण आहे ते कोकण बहाडोली. मुख्यतः हे वाण आपण बघतो की बऱ्याच अंशी आज शुगर पेशंट आहेत किंवा डायबिटीज पेशंट आहेत त्यांना हे जांभूळ फळ खाण्याचं किंवा जांभूळ बिया खाण्याचं शिफारस केली जाते. पण मुख्यतः हे फळ जर आपण बघितलं कोकण बहाडोली तर म्हणजे मोठ्या आकारात साधारण 23.4 ग्रॅम पर्यंत त्याचं वजन भरल अशा प्रकारचं एक फळ आहे. पूर्णतः फळे एका आकाराची आणि उबट गोल प्रकारचे आहेत. या फळामध्ये तुम्ही जर बघितलं पूर्ण जांभळा जो कलर आहे म्हणजे तो आता जो गर आहे बाहेरची साल पूर्णतः डार्क जांभळ्या कलरची पण आता जो गोर आहे तो फिकट जांभळ्या कलरचा राहतो. मोठ्या बोल्ड आकाराचं असं फळ येतं. काढणीनंतर फळ हे 4 दिवस आपण ठेवू शकतो. फक्त काढणी करताना आपल्याला एक काळजी घ्यायची की हे जे फळ आहे डायरेक्टली जमिनीवर पडलं नाही पाहिजे. त्याचं इझिली म्हणजे मॅन्युअली आपल्याला पिकिंग करणं ह्या फळ पिकासाठी योग्य आहे. कारण जर फळ खाली पडलं आणि त्याला जखम झाली तर त्यामध्ये आपल्याला लगेच बुरशी लागलेली दिसून येते. त्यामुळे मॅन्युअली आणि हलक्या हाताने त्याची पिकिंग करणं तोडणं आपल्याला आवश्यक आहे. यामध्ये जर म्हटलं रसाचे प्रमाण अधिक आहे त्यामुळं जी काही प्रोसेसिंग फॅक्टरीज आहेत त्यामध्ये जास्त प्रमाणात वापरलं जाणारं हे वाण आहे. इव्हन त्यामध्ये बियाचं वजन जर बघितलं म्हणजे 23 ग्रॅम अगदी साधारण 3 ग्रॅम फक्त अगदी बियाचं वजन येतं. त्यामुळे साधारण 20 ग्रॅम पर्यंत आपल्याला एका फळातून गर आपल्याला मिळू शकतो. आणि प्रति झाड जर उत्पादन बघितलं तर 125 ते 150 किलो पर्यंत एका झाडाचं आपल्याला उत्पन्न आवर्जून मिळतं. ह्या फळ पिकाच्या बाबतीत जर सांगायला गेलं मुख्यतः आपल्याला छाटणी म्हणजे कॅनोपी मॅनेजमेंटवरती काम करणं आवश्यक आहे. कारण जुन्या काळी आपल्याकडे स्किल्ड लेबर होते जुन्या ह्याच्यानुसार त्यामुळे आपण झाडावरती चढून झाडाचं माल पिकिंग करू शकतो.
पण आता तांत्रिक सुधारानुसार हे जे फळं आहेत आपल्याला झाडामध्ये कॅनोपी मॅनेजमेंट करणं महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने आपण ट्रेनिंग कोर्स आपल्या KVK मध्ये घेतो, जेणेकरून लोकांना हे फळ पिकाचं आकार देणं आणि छाटणी करणं ते तंत्रज्ञान समजून लोकांना आर्थिक फायदा हा होऊ शकतो. नेक्स्ट, लिंबामध्ये आपण गेल्या 2 वर्षापासून महत्त्वाचं काम करतोय. त्यातल्या त्यात राहुरी विद्यापीठ आणि NRCC नागपूर नॅशनल म्हणजे लिंबूवर्गीय संशोधन केंद्र जे नागपूर येथे स्थित आहे, त्या अनुषंगाने त्यांचे काही वाहनांना आपले राहुरी विद्यापीठाचे वाहन अशा दोन्ही वाहनांचा आपल्या KVK मार्फत आपण प्रचार करतोय. त्यामध्ये बागायती क्षेत्रासाठी आणि कोरडवाहू क्षेत्रासाठी असे वाहन आपण आपल्या लेवलवर KVK मार्फत आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतोय. महत्त्वाचा उद्देश आहे की ज्या शेतकऱ्यांना लिंबूवर्गीय पिकाचं किंवा लिंबासारख्या पिकाचं लागवड करायची, त्या अनुषंगाने त्यांच्याकडे जे काही सोर्स येतं त्या सोर्सनुसार त्यांना उत्पन्न चांगलं मिळावं, त्या अनुषंगाने हे वाहन आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यामध्ये जर बघितलं तर राहुरी विद्यापीठ शिफारसीत किंवा जे काही विकसित वाहन आहे त्यामध्ये फुले सरबती आणि साई सरबती अशा 2 प्रकारची वाहन आपण शेतकऱ्यांना देतोय. फुले सरबती जर वाहन म्हटलं जे आहे ते गोल प्रकारातलं आहे, म्हणजे फळाचा आकार हा गोल राहतो पूर्ण. साई सरबती म्हणलं थोडं अंडाकृती प्रकारातलं किंवा अंडाकृती आकाराचं असं वाहन आहे. आता साई सरबतीच्या बाबतीत जर म्हणायचं गेलं तर पूर्णतः महाराष्ट्रासाठी लागवडीसाठी त्याची शिफारस करण्यात आलेली आहे. एकसारख्या आकाराची आणि पातळ सारची अशी अंडाकृती फळे यामध्ये आपल्याला दिसून येतात. कॅन्कर आणि स्ट्रिस्टेजा म्हणजे लिंबूवर्गीय पिकातलं किंवा इव्हन त्यातल्या लिंबामधलं जे काही मुख्य रोग आहेत कॅन्कर आणि स्ट्रिस्टेजा म्हणजे झाडातून गमसारखा फळ किंवा पानावरती डाग पडणं, झाडातून गम निघणं अशा प्रकारच्या रोगस प्रतिकारक वाहन आहे. एका फळाचं जरी वजन म्हणलं साधारण 49.87 ग्रॅम एका फळाचं वजन आहे. रसाचं प्रमाण जर म्हणलं फळामध्ये तर 54.51% त्यामध्ये रसाचं प्रमाण आहे. उत्पादक जरी म्हणलं तरी साधारण 46.90 टन प्रति हेक्टरी. बागायती वन असल्यामुळे उत्पादन आपल्याला साहजिकच यामध्ये दिसून येते. 46.90 टन म्हणजे साधारण 70 टन हेक्टरी उत्पन्न देणारं असंही वाहन आहे. ह्या वाहनाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तसं तुम्हाला म्हटलं की अंडाकृती आकाराची फळं असल्यामुळे हॉटेल सेगमेंटला जास्त चालणे रेफर केले जाणारे फळ आहे ते. त्याचा आंबटपणा चांगला असल्यामुळे मुख्यतः लोणचे असेल किंवा म्हणजे आपल्या रेग्युलर आहारामध्ये आपण हे लिंबू आवर्जून वापरू शकतो. दुसरं जो फुले सरबती जे वाहन आहे त्यामध्ये जर आपण फळाच्या बाबतीत पाहिलं तर पूर्णतः साई सरबतीमधून निवड पद्धतीने विकसित केलेलं वाहन आहे, ज्यामध्ये गोल आकाराचं फळ आपल्याला दिसून येतं. पूर्णतः महाराष्ट्रासाठी शिफारसीत असं हे वाहन आहे. ह्यामध्ये मुख्यतः 3ऱ्या वर्षापासून बागायती पीक असल्यामुळे बहार व्यवस्थापन करून आपण 3ऱ्या वर्षापासून उत्पन्न चालू करू घेऊ शकतो. कॅन्कर व इतर रोगास प्रतिकारक जसं आपण साई सरबती वाहनामध्ये म्हणतोय तसंच कॅन्कर रोगास प्रतिकारक असणार हे वाहन आहे. फळाचे सरासरी वजन जर बघितलं तर साधारण साई सरबती एवढंच म्हणजे साधारण 49.77 ग्रॅम आहे. रसाचे प्रमाण 52% पर्यंत आहे आणि उत्पादक जर म्हणली साहजिकच साई सरबतीपेक्षा यामध्ये उत्पादन जर म्हटलं तर 52.19 टन पर्यंत हेक्टरी उत्पन्न देण्याची या वाहनामध्ये क्षमता आहे. पूर्णतः हे दोन्ही वाहन आहेत ती राहुरी विद्यापीठात आपल्या संशोधित पद्धतीने विकसित केलेली वाहन आहेत. नेक्स्ट, लिंबामध्ये थोडं सांगायचं राहून गेलं की जे NRCC जी वाहन आहेत त्यामध्ये आपण NRCC 7 आहे, NRCC 8 आहे किंवा प्रमालिनी आहे आणि अजून एक नवीन वाहन जे PKM1 किंवा जयदेवी अशी वाहनांचं आपण लोकांपर्यंत ही नवीन वाहन आता प्रात्यक्षिक स्वरूपात घेतोय. त्यामध्ये जर म्हणायला गेलं तर NRC आणि 7 आणि 8 हे मुख्यतः NRCC जे नागपूरचं संशोधन केंद्र आहे त्यांनी विकसित केलेले वाहन आहे. ह्या दोन्ही वाहन आहेत ते कोरडवाहू बागायती कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस केलेले आहेत. मुख्य त्या वाहनामध्ये प्रोडक्शन पोटेन्शियल जास्त असल्यामुळं हे जे 2 वाहन आहेत त्या वाहनाचं उत्पादन आपण जर पाहिलं 52 ते 53 टन हेक्टरी अशी उत्पन्न देणारं अशी वाहन आहेत. ड्रायलँड असल्यामुळे साहजिकच ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे किंवा हलकी जमीन आहे तशा ठिकाणी पिकं जास्त प्रिफर केली जातात. जयदेवी जो वाहन आहे किंवा PKM1 आहे तो नवीन आणि म्हणजे त्यात सांगायला गेलं तर जो NRC 7-8 आहे त्यापेक्षा जास्त उत्पन्न देणारा वाहन आहे. जो पेरियाकुलम म्हणजे तामिळनाडू कृषी विद्यापीठांतर्गत जे काही पेरियाकुलम संशोधन केंद्र आहे त्या ठिकाणी विकसित केलेलं वाहन आहे. NRC 7-8 पेक्षा जास्त म्हणजे 55 टन हेक्टरी उत्पन्न देणार असं वाहन आहे. त्या वाहनाच्या जर आपण पाहिलं तर घसामध्ये फळं म्हणजे एका ठिकाणी 3 ते 4 फळं आपण त्या ठिकाणी तयार होतात आणि तशी फळं आपल्याला काढण्याला सोयीस्कर आणि मागणी मोठी फळं असल्यामुळे मार्केटला त्याला मागणी जास्त आहे. नेक्स्ट, चिंचेच्या बाबतीत जर आपण म्हणायला गेलो तर कोरडवाहूसाठी म्हणजे बागायतीपेक्षा ज्या ठिकाणी पाण्याची अडचण आहे किंवा पाण्याची उपलब्धता कमी आहे तशा कंडिशनला जास्त प्रेफरेबल चिंच पीक राहतं. मुख्यतः कमी त्रास आणि कमी खर्चिक असं हे पीक मानलं जातं. आज सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल काही गावामध्ये मुख्यतः चिंच पीक म्हणजे गावचा पारा असेल, गावचे मुख्य रस्ते असतील, जे काही बैठकीचे ठिकाण असेल अशा ठिकाणी मुख्य सावलीसाठी हे पीक लागवड केलं जातं. मुख्यतः हे सांगायला तर प्रोडक्शन म्हणजे उत्पादन लेट असल्यामुळं शक्यतो टाळलं जाणारं पीक आहे.
पण दिवसेंदिवस याचं बागायती पीक म्हणून ह्याचा वापर वाढलेला आहे. आहारामध्ये असेल किंवा मसाल्यामध्ये या पिकाचा वापर किंवा या फळाचा जास्त केला जातो. आता मुख्य जी वाण आहे त्यामध्ये प्रतिष्ठान आहे, अजिंठा गोड आहे किंवा परभणी 263 आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेली व शिफारसीत केलेले अशी ही वाण आहेत. आज आपण पूर्ण महाराष्ट्रासाठी ही वाण लोकांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देतोय. मागील वर्षी आपण IIHR बँगलोर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च यांनी विकसित केलेले किंवा यांच्यामार्फत आपण लक्ष्यमाना म्हणजे शेतकऱ्यामार्फत निवड पद्धतीने विकसित केलेलं वाण आणि PKM1 जे पेरिकुलम संशोधन केंद्र आहे त्यांनी विकसित केलेलं चिंचेचं वाण, अशी दोन्ही वाण आपल्या मार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतोय. आता ही जी परभणी विद्यापीठाची विकसित वाण आहे त्यामध्ये प्रतिष्ठान तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये फळामध्ये जो आंबटपणा साधारण 18% पर्यंत आहे. दरवर्षी उत्पन्न देणारा माल आहे. लागवडीनंतर त्याचं 10 वर्षांना आर्थिक उत्पन्न चालू होतं आणि उत्पन्नाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं साधारण 2 ते 3 क्विंटल म्हणजे साधारण 200 ते 300 किलो प्रति झाड आपल्याला उत्पन्नामध्ये या झाडापासून उत्पन्न मिळतं. मुख्यतः एकरी 40 झाडाचा आपण शिफारस करतो. 10 बाय 10 मीटर होती लागवड, त्या अनुषंगाने एकरी 40 झाडं, एका झाडापासून 2 ते 3 क्विंटल आपल्याला या झाडापासून उत्पन्न मिळतं. अजिंठा गोड जर म्हणायला गेलं तर गोड प्रकारातलं वाण, त्यातलं म्हणजे आंबटपणा जर बघितलं साधारण 5.19% म्हणजे प्रतिष्ठान आणि परभणी 263 पेक्षा कमी म्हणजे साधारण 60% कमी आम्लता, अवघं 5.19% आम्लता असणार किंवा आंबटपणा असणारं वाण आहे. ह्या वाणामध्ये जर बघितलं नियमित फळधारणा म्हणजे दरवर्षी उत्पन्न देणारं वाण आहे, उत्पादन देणारं वाण आहे. लागवडीनंतर ह्यामध्ये जर बघितलं 10 वर्षांना आर्थिक उत्पन्न ते 10 वर्षांनी चालू होतं. उत्पादक जरी म्हणलं 35 ते 35 क्विंटल म्हणजे हेवी बेरिंग असं ही झाड आहे. साधारण ह्या झाडामध्ये जर बघितलं नंबर ऑफ फ्रुट्स किंवा नंबर ऑफ जे काही ते शेंगा आहेत ह्या जास्त राहतात. अशा प्रकारचं एक गोड प्रकारातलं वाण आहे. आणि तिसरं जे वाण आहे ते परभणी 263 मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेले हिमायत बाग येथील संशोधन केंद्रामार्फत विकसित असं वाण आहे, ज्यामध्ये फळातील आम्लतेचे प्रमाण हे 18% आहे. त्यामध्ये नियमित फळधारणा तुम्ही पाहू शकता, म्हणजे दरवर्षी उत्पन्न देणारं वाण आहे. ह्यामध्ये सुद्धा 10 वर्षांनी उत्पन्न देणारं वाण आहे किंवा 10 वर्षांना आर्थिक उत्पन्न देणारं वाण आहे. आणि उत्पादक जरी म्हटले या वाणामध्ये साधारण 6 ते 10 क्विंटल म्हणजे 600 किलो ते 1 टनापर्यंत किंवा 10 क्विंटलपर्यंत उत्पन्न देणारं असे वाण आहे. आता ही जी वाण आहे ही पूर्ण कलम आपण आपल्या KVK मार्फत देतोय. जे मातृवृक्ष आपण KVK मध्ये लागवड केले आहेत त्या अनुषंगाने त्यामध्ये छाटणी व्यवस्थापन, त्याचं बहार व्यवस्थापन, याचं फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे विना मोबदला कोणत्या प्रकारचं मानधन न घेता आपण शेतकऱ्यांमार्फत मार्गदर्शन करत असतो. दिवसेंदिवस त्याची मागणी शेतकऱ्यामार्फत चाललेली आहे. ज्या ठिकाणी पाण्याचे सोर्सेस पोर्स आहेत किंवा पाण्याची उपलब्धता कमी आहे, जमीन बॅरन नाही, एकसारख्या प्रकारची जमीन नाही, तशा ठिकाणी आपण चिंचही आवर्जून लावू शकतो. नेक्स्ट, मुख्यतः आवळा जो पीक आहे, आता बऱ्यापैकी लोकांचे मानसिकता आवळा थोडं तुरट असल्यामुळे लोक जास्त प्रेफर करत नाहीत. पण ज्यांना पित्ताचा त्रास असेल किंवा जमिनीची थोडीफार अडचण आहे तशा ठिकाणी लोक अजून आवळ्याची लागवड करू शकतात. आवळ्यापासून आपण आवळा कँडी किंवा आवळा ज्यूस तसं आपण तयार करून रोजच्या आहारामध्ये घेऊ शकतो, ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा ज्यांना पचनाची अडचण आहे. आता त्यामध्ये जर बघितलं आवळ्यामध्ये नरेंद्र 6 अशी सुधारित वाण आहे. आता नरेंद्र 10 सुद्धा म्हणजे बंचमध्ये घसामध्ये लागणारं फळ असणारं नरेंद्र 10 वाण जे आहे ते नरेंद्र 7 पासून निवड पद्धतीने विकसित केलेलं वाण आहे. आपल्यापाशी जे आहे तर नरेंद्र 7 हे वाण आपण लोकांना उपलब्ध करून देतोय. त्याचे मातृवृक्ष आपण आपल्यापाशी लागवड केलेली आहे. मुख्यतः 1990 साली विकसित झालेलं आणि सुधारित अशा प्रकारचं वाण आहे. फळाचा आकार जर बघितलं तर ऍपल बेर, जसं आपण म्हणतो ऍपल बेर, तशा आकाराचं गोल आणि मोठ्या आकाराचं फळ आपल्याला पाहायला मिळतं. प्रति झाड जरी उत्पादन म्हटलं तरी 1 ते 1.5 क्विंटल प्रति झाड म्हणजे साधारण 100 ते 150 किलो उत्पन्न देणारं अशा प्रकारचं वाण आहे. नेक्रोसिस म्हणजे थोडक्यात जर सांगायला गेलं की बड नेक्रोसिस हा जो रोग आहे मुख्यतः आवळा पिकामध्ये आपल्याला जास्त दिसून येतो. तशा रोगास प्रतिकारक असा वाण आहे, ज्यामध्ये फळामध्ये उत्पादन क्षमता कमी होते. पण ह्यामध्ये हे वाण जे आहे नरेंद्र 7 हे मुख्यतः प्रतिकारक वाण असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं. जास्त म्हणजे बाकी वाणापेक्षा जास्त उत्पन्न देणार असं हे वाण आहे. आणि मुख्यतः व्हिटॅमिन C म्हणजे क जीवनसत्वाचा महत्त्वाचा स्रोत मानला जातं. त्यात थोडक्यात सांगायचं गेलं तर साधारण 100 ग्रॅम गारामध्ये आपल्याला 600 मिलीग्रॅम म्हणजे साधारण 60 ग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला C जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन C हे मिळालं जातं. ह्यामध्ये जर सांगायला गेलं तर मुख्यतः हलक्या जमिनीमध्ये लागवड केलं जाणारे फळपीक आहे. यामध्ये आपल्याला सीताफळ प्लस आवळा आपण आंतरपीक पद्धतीने पण करू शकतो. आणि मुख्यतः जसं तुम्हाला जांभळामध्ये सांगितलं सेम तशा प्रकारे आवळा फळपीक जेव्हा तयार होतं त्या ठिकाणी आपल्याला जमिनीवर ड्रॉप न होता फळ किंवा जमिनीवर त्याची गळ न होता आपल्याला मॅन्युअली हे पिकिंग जर करता आलं तर आपल्याला चांगले रेट्स मार्केटला मिळतात. म्हणून त्यामध्ये फळ खराब होण्याचे चान्सेस हे कमी राहतात. साल जे आहे ते हलकी प्रकारचे असल्यामुळे रोग आणि किडीस सेन्सिटिव्ह असं हे वाण आहे. त्यामुळे आपण काढणी करते वेळेस पिकाची हाताळणी करणं व्यवस्थित करणं आपल्याला आवश्यक आहे. नेक्स्ट,
अंजीरमध्ये आपण बघतोय की जे पुन्हा पीक वाण आहे मोस्ट प्रेफरेबल आहे. बारामतीमध्ये आपण जर बघितलं 2-4 प्रगतशील शेतकरी आहेत तर त्यांनी त्यापासून वेगळ्या प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ उत्पादन चांगल्या प्रकारचं उत्पादन ते शेतकरी घेत आहेत. त्यातलं जे लागवड केलं जाणार ते वाण आहे ते पुन्हा पीक आहे. त्यामध्ये सांगायला गेलं तर दुसऱ्या वर्षी म्हणजे लागवड केल्यापासून आपण दुसऱ्या वर्षी त्यामध्ये पिकामध्ये उत्पादन चालू करू शकतो. एका फळाचं जरी वजन म्हटलं साधारण 40 ते 50 ग्रॅम एका फळाचं वजन आपल्याला मिळतं. फळाचा जो TSS आहे तो साधारण 10 ते 20 ग्रॅम आपल्याला त्या फळाचा TSS त्याचा आहे किंवा ह्या वाणाचा. ह्या फळामध्ये जरी म्हटलं लोह कॅल्शियमचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे. म्हणजे फेरस आणि कॅल्शियम आता आपण जसे रेग्युलर फळाचे आपण जसे जॅम जेली किंवा मिक्स फ्रूट ज्यूस जॅम करत असतो, आज अंजिरामध्ये पण तेवढ्या प्रकारचं काम चालू झालं आहे. त्यामध्ये ड्राईड फिग्स आहेत, अंजिराचा ज्यूस आहे, अंजिराचं जॅम आहे, अशी त्यामध्ये वेगवेगळ्या टेस्टचे अंजिराचे जॅम आपण लोकांना देतोय. आणि याचं जर उत्पन्न जरी म्हटलं तर साधारण 15 ते 20 किलो उत्पादन प्रति झाड आपल्याला एका झाडापासून आपल्याला मिळत असतं. मुख्यतः 6 बाय 6 मीटरवर ह्या पिकाची किंवा ह्या वाणाची शिफारस केली जाते. आज जरी म्हटलं तरी पनीर पॅकिंगमध्ये हे पीक हे फळ जे आहे ते जास्त प्रेफरेबल आहेत. सॅलड पर्पज मुख्यतः कच्ची फळे कच्ची किंवा म्हणजे आपण पिकलेली फळं म्हणतो सॅलड फ्रुट्स हे आपल्याला खाण्यास लोकांना खूप फायदेशीर वाटतात. नेक्स्ट कवट. आता ह्या पिकाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर बऱ्याच अंशी कवटाकडे लोक नाईलाजास्तव बघत नाहीत किंवा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पण आहारच्या दृष्टीने मुख्यतः कानाचे जेवढे काही रोग आहेत म्हणजे ऐकू कमी येणे किंवा कानाच्या जे काही समस्या आहेत त्या अनुषंगाने कवड खाणं गरजेचं आहे. मुख्यतः काही वासामुळे किंवा त्या ठिकाणी असणारा जो सेंट आहे त्याचा लोकांना सवय नसल्यामुळे मुख्यतः प्रिफर करत नाही. पण आहारच्या दृष्टीने आपल्या थोडे का होईना प्रमाणात आपण आहारामध्ये कवट खाणं आवश्यक आणि महत्त्वाचं आहे. आज वेगवेगळे प्रोसेसड आणि बाय प्रोडक्ट्स आज कवटच्या मार्केटला उपलब्ध आहेत, ज्याने त्या स्वरूपात म्हणजे कच्ची फळं असेल किंवा ते प्रोसेसड प्रोडक्ट असेल आपल्या आहारामध्ये आपण घेणं आवश्यक आहे, जेणेकरून कानाशी निगडीत काही ज्या समस्या आहेत आपल्याला टाळता येतील. आता ह्यामध्ये जे विकसित वाण आहे ते येलोर नावाचं वाण आहे. मुख्यतः परभणी कृषी विद्यापीठ यांनी कोरडवाहू प्रदेशासाठी असं शिफारसीत किंवा विकसित केलेलं वाण आहे. यामध्ये जर सांगायला गेलं तर साधारण 6 वर्षांनी उत्पादन चालू होणार आहे असं हे वाण आहे. घरातलं जर फळामध्ये जो काही गर आहे त्याचं प्रमाण पाहिलं तर त्यामध्ये 64% आपल्याला गर दिसून येतो. फळं जर तुम्ही पाहिली तर एकसारख्या आकाराची आणि मोठ्या आकाराची अशी फळं आहेत, त्याच्यामध्ये नियमित फळधारणा असलेलं असं येलोर नावाचं वाण आहे. सरासरी वजन जरी म्हणलं 350 ग्रॅम म्हणजे एका फळ जरी वजन म्हटलं तर 300 ग्रॅम पर्यंत आपल्याला एका फळाचं वजन मिळतं. आणि उत्पादकता जर एका झाडाची उत्पादकता काढली साधारण 150 ते 200 किलो म्हणजे साधारण 1.5 ते 2 क्विंटल उत्पन्न देणारं असंही वाण आहे. मुख्यतः दुर्लक्षित असं पीक आहे, पण ज्या ठिकाणी पडीक जागा आहे, मुरमाड जमीन आहे, अशा ठिकाणी आपण कवट लागवड करू शकतो. आपल्या आहारामध्ये जरी सॅलड कवट आपण जरी साखर टाकून खाली किंवा गुळ टाकून खाली तर निश्चित आपल्या आहारासाठी फायदेशीर असं फळ पीक आहे. त्या अनुषंगानं थोड्या काही प्रमाणात आपण या पिकाला प्रेफरन्स करणं किंवा गावाची जी काही पडीक जमीन आहे तशाच ठिकाणी किंवा आपल्या घरशेजारची काही पडीक जमीन आहे त्या ठिकाणी आपण कवटाची लागवड करून त्याचा आपण फायदा घेऊ शकतो. नेक्स्ट सुपारीच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर मुख्यतः कोकण भागातलं मुख्य पीक आहे. पण बाकी जो कोकण व्यतिरिक्त बाकी जो भाग आहे त्या ठिकाणी याचं ऑर्नामेंटल म्हणजे शोभिवंतसाठी असेल किंवा उत्पन्नासाठी सुपारी पीक प्रेफर केलं जातं. त्यामध्ये मुख्यतः जो वाण आहे तो सुमंगला वाण आहे. CPCRI कासारगोड म्हणजे जे काही नारळाचं पाल्मोर्गियम किंवा जे काही नारळ वगैरेची पिकं आहेत त्याचं संशोधन केंद्र जे आहे कासारगोडला त्यांच्या अंतर्गत विकसित झालेलं वाण आहे. या सुमंगलाच्या बाबतीत जर म्हणायला गेले ह्या वाणाबाबतीत जर म्हणायला गेलं तर उंच वाढणारी जात आहे. उत्तम व्यवस्थापन असल्यामुळे 4 ते 5 वर्षापासून आपल्याला उत्पन्न चालू होतं. ह्यामध्ये मुख्यतः उंच वाढणारं वाण असल्यामुळे नारळ एवढीच किंवा नारळाच्या निगडीत काळजी आपण या फळ पिकामध्ये घेणं आवश्यक आहे. उत्पादक जर साधारण 3.5 किलो प्रति झाड म्हणजे 3.25 ते 3.5 किलो आपल्याला एका झाडापासून उत्पन्न मिळतं. पिवळ्या ते केसरी रंगाची उबट व गोल आकारची फळे आपल्याला त्या ठिकाणी मिळून येतात. आणि मुख्यतः जर वाण बघितलं समुद्र किनारी भागात म्हणजे आर्थिक उत्पन्न जर आपल्याला घ्यायचं असेल समुद्राची जी किनारपट्टी आहे त्याच्याकडे प्रेफर केलं जाणारं हे असं वाण आहे. मला वाटतं या संदर्भातलं फळपिकातलं जेवढे काही वाण आहेत किंवा जेवढे काही इकॉनॉमिकल क्रॉप्स आहेत ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी जे आता एक्झॉटिक प्रकारची किंवा परदेशी प्रकारची काही वाण आहेत त्याचं आपण वेगळं सेशन घेत आहोत. ही रेग्युलर लागवडीसाठी वापरली जाणारी फळपिक आहेत त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. मुख्यतः KVK बारामती आपली शासनमान्य नर्सरी आहे. त्या अनुषंगानं शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेची आणि चांगल्या ह्याची क्वालिटीची किंवा चांगल्या गुणवत्ते व चांगल्या वाईची किंवा
गॅरंटीची रोपं जर शेतकऱ्यांना घ्यायची असेल तर आपण KVK बारामतीच्या फळ नर्सरी मार्फत उपलब्ध करून देतोय. दरवर्षी चांगल्या प्रकारचं वाण जोपासणं, चांगल्या प्रकारच्या वाणाची लोकांना माहिती दिलं, त्या अनुषंगानं लोकांना तांत्रिक मार्गदर्शन म्हणजे लागवड केल्यानंतर जे काही तांत्रिक मार्गदर्शन असेल त्यामध्ये बहार व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, त्या अनुषंगानं शेतकऱ्यांना आपण KVK बारामती KVKच्या व्यासपीठामार्फत त्यांना मार्गदर्शन करतोय. त्यामध्ये कृषी कॅप्सच्या सहमतीनं आपण शेतकऱ्यांना तांत्रिक सल्ला, त्यामध्ये खत व्यवस्थापन असेल, पीक सल्ला असेल, वेगवेगळे प्रशिक्षण असेल, त्याचं नियोजन आहे ते आपण कृषी कॅप मार्फत शेतकऱ्यांना देतोय. जे काही तांत्रिक सल्ला आहेत, तांत्रिक सल्ला किंवा तांत्रिक जे काही मार्गदर्शन लागते त्यासाठी आपण कृषी कॅप व KVKच्या संयुक्त उद्यमाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काम करत आहोत. यात मुख्यतः उद्देश असा आहे की शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं, शेतकऱ्यांपर्यंत चांगलं तंत्रज्ञान हे लवकर पोहोचलं जावं, त्यांचं आर्थिक उत्पन्न हे चांगलं वाढलं जावं आणि आपण महत्त्वाचा उद्देश आहे की शेतकऱ्याचा डबलिंग द फार्मर रिसोर्स, शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्न दुप्पट करणे. त्या अनुषंगाने आपण आज फळाच्या बाबतीत लोकांना चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. त्या अनुषंगानं जे काही विकसित वाण आहेत किंवा कलमांची जी काही लागणारी संख्या आहे ती शेतकऱ्यांना आपण मोठ्या प्रमाणात नर्सरी मार्फत उपलब्ध करून देत आहोत. आजचा जो सेशन आहे आपला मुख्यतः आपण विविध वाण, कारण आज शेतकरी फळ पिकासाठी इच्छुक आहेत, पण कोणतं वाण लावलं पाहिजे, कोणतं फळ पीक लावलं पाहिजे, वाण लावताना कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा त्या वाणाचं महत्त्व काय, त्या अनुषंगाने आजचा आपण हा सेशन घेतला होता. मला वाटतं जेवढे काही तांत्रिक मुद्दे आहेत त्या वाणाच्या बाबतीत असतील, त्या पिकाच्या बाबतीत असतील, ते आपण कव्हर केले आहेत. येणाऱ्या काळामध्ये फळपिकाचं क्षेत्र आपल्याला वाढवण्याचा मानस आहे, कारण दिवसेंदिवस आपण बघतो की जे काही तांत्रिक मनुष्यबळ आहे ते आपल्याकडे कमी आहे. मग त्या अनुषंगानं बाकी जी पिकं आहेत त्या पिकांना आपण डावून फळपिकामध्ये आपल्याला चांगलं कसं काम करता येईल, त्यामध्ये जास्त उत्पन्न कसं घेता येईल, त्या अनुषंगानं आपण KVK मार्फत लोकांना प्रशिक्षण आणि इनपुट्स जे काही खतं औषधं बियाणं लागतात ते देण्याचा प्रयत्न करतोय. माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्या संदर्भातलं जे काही तांत्रिक मार्गदर्शन त्यांना लागत आहे त्या अनुषंगाने KVK बारामती किंवा कृषी कॅपशी त्यांनी कनेक्ट व्हावं, त्यांच्याकडून चांगल्या प्रकारची माहिती घ्यावी आणि आपल्या शेतामध्ये त्यामध्ये परिवर्तन घडवून आणावं. आता सेशन आहे तो आपण या ठिकाणी संपवत आहोत. कोणाला काही तांत्रिक मार्गदर्शन किंवा माहिती हवी असेल त्यांनी कृषी कॅप किंवा KVK बारामतीमध्ये पोहोचून त्या ठिकाणी माहिती घ्यावी आणि आपल्या शंकाचं समाधान करावं. धन्यवाद.